हॅलो 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 फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम टी टी. तर मित्रांनो, आज आपला ब्लॉग जो होणार आहे तो डेली ब्लॉग सारखा होणार आहे. आज मी दिवसभर काय काय करतो, आमचे कसे प्रोग्राम असतात आणि त्याच्यामध्ये आज आहे मंडे. आधीच 10 वाजायला आले आहेत माझ्याने. लवकर ऑफिसला पोचायचं आहे मला. आणि आज आमचा कसा डेली प्रोग्राम असतो, साईट्स कसे चालतात, कसं धावपळ असते साईटची, ऑफिसची थोडीफार धावपळ कशी असते, आणि हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तसंच कसं वर्किंग केलं जातं कामाचं ते थोडंफार दिसेल तुम्हाला, पूर्ण नाही पण थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न मी करेन. आणि आज आपला डेली ब्लॉगला आपण सुरुवात करतो. पाहू किती प्रयत्न कसा सक्सेसफुल राहतो, आणि तुमची जी सपोर्ट आहे तो फार महत्त्वाचा असणार आहे. तर निघू आता. आधी जाऊ आपण ऑफिसला. ट्रॅफिक भरपूर असणार आहे, त्यामुळे ट्रॅफिकला तोंड देत देत लवकर आपल्याला ऑफिसला पोचावं लागेल. तर लेट्स गो. तर मित्रांनो, आता पोचलोय तो म्हणजे ऑफिसला. तर ऑफिसला आता जस्ट पोचलोय. सगळ्यात पहिला आधीच मीच पोचलोय. अजून ऑफिसमधले काही मंडळी हे यायचे आहेत. तर आता आधी ऑफिसला पोचू. सोमवार आहे, बरीच कामं आहेत आणि या कामांमध्ये बरीच धावपळ होणार आहे. तर बघू आजचा दिवस कसा राहतो. सोमवारचा दिवस कधी हेक्टिकच असतो, पण हा दिवस कसा होतो तो बघूया. आता बरीच ड्रॉइंगची कामं आहेत, ती आधी सुरू करतो. माझी सकाळी पहिली आधी मीटिंग्स आहे, तर मीटिंगची आधी तयारी करून घेतो. कारण लगभग माझ्याने 11 11:30पर्यंत माझी मीटिंग सुरू होईल, पण त्याची आद्य तयारी जी आहे ती आधी पूर्ण करून घेतो. तर चला लवकर लवकर कामाला लागूया. तर अशा प्रकारची आता मीटिंगची तयारी झाली आहे. आणि आता तुम्ही ड्रॉइंगचे सेट बघू शकता आम्ही कसे काढतो ते. तर सगळे ड्रॉइंगचे सेट आहेत. आता हे सगळे घेऊन एकत्र करून मला फटाफट साईटवरती निघायचं आहे. तर लेट्स गो. आता साईटवर निघू. बरेच मंडळी तिथे थांबले आहेत आणि आमचे सर आहेत तेही खाली थांबले. तर मी आता निघतो साईटवरती. तर नमस्कार मंडळी. आता आमचे सर राहुल सर आणि आम्ही दोघेजण चाललो होते म्हणजे साईटवरती. आणि साईटवरती आमचा कसा जो प्रपंच असतो तो मी तुम्हाला थोडासा दाखवेन ब्लॉगमध्ये. जास्त रिव्हील करता येणार नाही आहे साईटच्या काही गोष्टी, पण मी थोडासा तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन की कशा प्रकारे साईटचं एक्झिक्युशन चालतं आमच्या साईटचं. आणि सर जरा हाय म्हणा. तर चला आता जाऊ साईटवरती. थोडासा लांबचा प्रवास आहे, 2 साईट्स आहेत. बरीच दुपारी होईल आम्हाला यायला. आणि साईटच्या धावपळीमध्ये खाण्यापिण्याचा आमचा आनंदच असतो सगळा, पण तरी बघू काय होत आहे ते. तर चला आता जाऊ साईटवरती लवकरात लवकर. तर साईटवर जाता जाता थोडे आम्ही थांबलो, ते म्हणजे गाडीचे जरा टायर चेक करण्यासाठी. तर गाडीचे जरा टायर चेक करतो, म्हणजे जाता आता 1-2-3 कामंही आमची होऊन जातात. तर जरा गाडीचे टायर जरा चेक करून घेतो आणि मग पुढे आम्ही साईटवरती जाणार आहोत. हा थोडासा प्रीमियम टायर आहे. वेडगिरीसाठी आहे, सॉफ्टनेस आहे, लॉंगलाईफसाठी आहे, कम्फर्टसाठी आपण आलो आहोत ते म्हणजे साईटवरती. आणि साईटवरती आपण आता बघतो, मी तुम्हाला दाखवतो कसं असतं साईटवरती ते सगळं प्रकार मीटिंगसाठी होतात. तर मित्रांनो, ही आहे ती म्हणजे IT ऑफिसची साईट. आणि इथे तुम्ही आता बघू शकता, आता आजपासून पार्टिशनचं काम सुरू होणार आहे आणि त्याच्या मार्किंगसाठी आज आम्ही आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इथली ऑफिसची एरिया.
1 hour later, 2 hours later, 3 hours later. Can you move it along? I'm all out of time cards. म्हणजे इथलं साईटचं काम झालं आहे आणि आता आम्ही निघतो आता म्हणजे ते आमच्या सेकंड साईटवरती. तर सेकंड साईटवरती आता इथून आम्ही जाणार आहोत ते म्हणजे मधुबन कॉलनी पुणे येते. तर तिथून आता बघतो की तिथल्या साईटची आता काय कंडिशन असेल ती. तर आता लगभग वाजले आहेत 1:30 वाजले. तर 1:30 वाजता आता आपण सेकंड साईटवरती जाणार आहोत. मग तिथे पुन्हा 1-1.5 तास जाईल आणि अशा प्रकारे साईटवरती जे आमचा दिवस असतो तो संपतो. तर आता बघू आणि जाऊन पुन्हा ड्रॉइंगही करायचे आहेत. भरपूर काम आहे. तर आता चला आता जाऊ. आता दुसऱ्या साईटवरती मी तुम्हाला नेतो आहे. तर आता एका साईटवरून आता सर आणि मी चाललो आहोत. सर आपली कशी असते धावपळ साईटची? भयंकर धावपळ असते. मंडे आहे आज, त्यामुळे अजूनच धावपळ आहे. आणि या धावपळीमध्ये दिवस कसा जातो तोही कळत नाही. आता तुम्ही बघू शकता साधारण 1:30 वाजले आहेत आणि 1:30 नंतर आता इथे साधारण तासभर तर आमचं जाईलच मीटिंगमध्ये, जी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांबरोबर असेल त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्येच 3 वाजतील. तर असाच हा सोमवारचा धावपळीचा दिवस असतो. आता समोरून तुम्ही बघू शकता हे आहे मुळशीकडे जाणारा रोड. तर इथून जे चांदणी चौकच्या इथलं जे ह्याला काय म्हणणार रोडचं तुम्ही आर्टवर्क्स आणि बघू शकता इथले. हा माझा एक आवडता रोड आहे. इथून तुम्ही आर्टवर्क फार छान दिसतात. तर आता आपली सेकंड साईडवरती आला. आता खूप हालत बेकार झाली आहे. 1:30 वाजले. भूकी भरपूर लागलेली आहे आणि अशावेळी पण साईट विजिट तर करावी लागते. कारण आता तर दुपारी 1:30 अजून 2-3 वाजतील जाण्यासाठी. पण इथला जो आजूबाजूचा परिसर आहे तो फार छान आहे या साईडमधला. इलेक्ट्रिशियन व्हिडिओ तर आमची जी साईड आहे तिथले तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता. हा किती सुंदर असा व्ह्यू आहे इथून. हे आता आम्ही टॉप टेरेसवरती आहोत आणि इथून जो रोड जातो तो सगळा मुळशीला रोड जातो. आणि इथे आमचं डेकशीटचं आणि काम सुरू आहे वरती पूर्ण स्लॅब काढून. तर इथे ह्याला म्हणतात डेकशीटचं काम. तर टेक्निकली ह्याच्यामध्ये जी स्लॅब कास्टिंग करून आम्ही ही वर खाली लेवल होती ती आम्ही एकत्र एका लेवलला घेतो. स्लॅबची लेवल म्हणजे ही लेवल वरती राहील, पण ही अख्खी स्लॅब आहे ती आम्ही एका लेवलला घेतो. त्यासाठी आम्ही ही पूर्ण डेकशीटचं काम सुरू आहे. तर हा समोरचा व्ह्यू आणि इथलं डेकशीटचं काम हे साईटवरती तुम्ही बघू शकता. आणि हे पूर्ण जे आम्ही करतो ते सगळं उन्हामध्ये रखरखऱ्या उन्हामध्ये उभं राहून हे सगळं काम केलं जातं आहे. आणि असे मीटिंग्स असतात. आता आर्किटेक्ट सर तुम्ही बघू शकता, जे आमचे मेन आर्किटेक्ट सर आहेत ते खाली बसून हे सगळं समजून द्यावं लागतं जे वर्कर्स लोक असतात त्यांना. इथून वेगवेगळ्या ठिकाणी चढून आता आम्ही चेक करतो ते म्हणजे पाईप कनेक्शन कुठून गेली आहे. पाईप कनेक्शन सगळी One hour later, 2 hours later. तर आता सेकंड
साईटची काम झाल्यानंतर आता आम्ही आता निघालो ते म्हणजे ऑफिसला. आता लगभग दुपारचे 2:30 वाजलेत. आता 2:30 नंतर आता ऑफिसला पोहोचेपर्यंत साधारण 3 वाजतील आणि त्यानंतर चहाचा टाईम. आता बघू आता जेवणाचा टाईम मिळतोय का नाही तो. पण त्याच्यानंतर ड्रॉइंगची कामं करायची आहेत. उद्या पुन्हा काही सबमिशन आहेत तर बघू आता काय काय आता करता येतंय. तर आता सर आता काय चहा घ्यायची आहे ऑफिसमध्ये जाऊन. काय वाटतं तुला? चहा पिऊ जरा आता ऑफिसमध्ये जाऊन चहा पिऊ. कारण 3 तर वाजलेत आहेत. आता जाईपर्यंत 3 वाजतील. तर चहा बरोबर मग खाऊ. जेवणाचा टायमिंग निघून गेल्यानंतर खरं सांगायचं ते म्हणजे जेवणाचा मूडच होत नाही. कारण 2 तर वाजून गेलेत, 3 वाजतील. आता चहा बरोबरच काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढची कामं करू आपण. तर आता चला आता भेटू आपण ऑफिसमध्ये. लवकर पोचू आणि काहीतरी खाऊन घेऊ ऑफिसमध्ये. तर आता आपण आहोत ते म्हणजे पुण्याच्या चांदणी चौक एरियामध्ये, जो सगळ्यात प्रसिद्ध असा पुण्याचा चांदणी चौक आहे. ट्रॅफिकची समस्या थोडीफार कमी झाली असं वाटतंय, पण होते कधी कधी पुन्हा ट्रॅफिकची समस्या. उलट्या येणाऱ्या रिक्षावाल्यांची संख्या आहेच. तर मित्रांनो आता तुम्ही माझा चहाचा टाइम बघितला. जस्ट आता चहा पिऊन झाली आहे, थोडा रिलॅक्स झालं. खूप भूक लागली होती आणि आता करतोय म्हणजे ड्रॉइंगची तयारी. आता पटापट ड्रॉइंग जरा संपून घेतो, खूप काम आहे. आता 3 वाजता 3:30 वाजता तुम्ही बघितलं त्याप्रमाणे ऑफिसला आलो. आता चहा पिली आणि त्याच्यानंतर आता कामाला सुरुवात करायची आहे किंवा कारण उद्यासुद्धा मीटिंग्स बरेच आहेत आणि त्याची तयारी करायची आहे. तर पटापट आता ड्रॉइंग करून घेतो आणि उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे. आणि त्याच्यानंतर आज मूड झाला तर मी जाईन जिमला. तर बघू जमतं आहे की नाहीतर बेनेली काढणार आणि सरळ राईडला जरा नाईट राईड करून येणार आहे असा तरी प्लॅन दिसतोय. तर बघू काय करायचं आहे ते. तर चला आता पटापट कामाला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, आता झाले आहे ते म्हणजे ऑफिस सुटले. जी काही तुम्हाला म्हटलेलं मी अशी ऑफिसमधून साईटवरून आल्यानंतर जी काही ड्रॉइंगची कामं होती आणि उद्याच्या मीटिंगची तयारी झाली आहे. तुम्ही बघू शकता की आता लगभग आता किती वाजलेत बघा. आता लगभग वाजले ते म्हणजे 8:15 झाले आहेत आता. तर आता 8:15 PM झाल्यानंतर आता मी आता निघतोय. असाच हेक्टिक रेग्युलर दिवस. आज तरी लवकर झालं आहे पण 8 वाजून आता गेले आहेत. फार दमलो आहे. ड्रॉइंगचे काम आता झालेले आहेत. उद्याच्या मीटिंगची तयारी झालेली आहे. तर उद्या सेम पॅटर्न असतो आमचा की सेम पॅटर्न सेम उद्या साईटवर जावं लागणार आहे. जे काही वर्कर्सचे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे घ्यावे लागणार आहेत. ड्रॉइंग्स जे काही तिथे आता गेल्यानंतर आम्हाला चेंजेस कळले ते आता मी चेंजेस करून घेतले आहेत आणि आता बघतो उद्या आता काय असतील. उद्या लगभग फ्रीज होऊन जातील सगळे जे काही ड्रॉइंगबद्दलचे प्रॉब्लेम्स असतील. आणि त्याच्यानंतर सेकंड साईडची आता बघायचं आहे काय आहे ते कामं. तर अशाच प्रकारे ते इंटेरियर डिझायनर्स आहेत किंवा अदरवाईज ते रिलेट करतील किंवा आर्किटेक्ट आहेत ते नेहमी अशा प्रकारची कामं आणि ही करावी लागतात. म्हणजे आम्ही जो कामं करतोय जेवणाचा आणि असा टाईम काहीच नसतो. कारण दिवसभर तुम्हाला आज इथे आहे तर नंतर दुसऱ्या साईटवरती असं जावं लागतं. 2-3 साईटवरती जर तुम्ही गेले तर तसाच दिवस हा संपून जातो. कधी कधी तसंच दुपारच्या रखरखता उन्हामध्ये तसंच राहून करावं लागतं. खूप हेक्टिक असतात
दिवस वर्क तुम्ही हार्ड हे करावं लागतं. जोपर्यंत काम हार्डली आपण नाही करत तोपर्यंत तरी त्याचे बेनिफिट आपल्याला मिळत नाही. त्यामुळे काम तर हे करावंच लागतं आणि कुठलंही काम हे सोपं नाही आहे. मी असं म्हणत नाही फक्त हेच काम कठीण आहे. वेगवेगळी जी लोक कामं करतात ही सगळीच कठीण कामं असतात. प्रत्येक जण दिवसभर राबतो आणि त्याच्यानंतर मग कामंही केली जातात. तर आता मी जस्ट आता खूप दमलो आहे, पण ह्याच्यापासून मला रिलीफ घेण्यासाठी मी आता जरा थोडीशी बेनेली ऑन करेन. बेनेली ऑन केल्यानंतर थोडंसं रिलीफ मला मिळेल बाईकचा आवाज ऐकल्यानंतर आणि त्याच्यानंतर मी घरी जाईन. तर आता आपण जरा जाऊ आणि जरा बेनेली स्टार्ट करू. थोडंसं बाईकचा आवाज जरा केल्यानंतर थोडं मोटिवेशन अजून मिळतं. माहीत नाही माझ्यावर असं का आहे ते, पण कधी मी जरा बाईकचा आवाज ऐकला माझ्या की जरा मोटिवेशन मिळतं. अजून काही करण्याची इच्छाही प्रबळ होते आणि अजूनही जोरात आपलं काम होईल. पॉझिटिव्ह काही गोष्टी जीवनात घडतील असं वाटतं. माहीत नाही, कदाचित तुम्हाला वेगळं वाटत असेल. मी काहीतरी असं कसं होऊ शकतं की बाईकच्या आवाजाने काय होतं, पण वाटतं की माहीत नाही असं का आहे ते. पण आता जरा खाली जातो, जरा बाईक जरा ऑन करतो आणि तुम्हालाही दाखवतो बाईक आणि जरा मोटिवेशन घेऊ, जरा पुन्हा फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर घरी जातो. आता हा जो आवाज आहे तो नेहमी मला मोटिवेट करतो आणि नवीन काही करायला मोटिवेशन देतो. हो 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 आता आपली बाईक सुरू झाली आहे. थोडीशी आता डर्टी झाली आहे. जरा उद्या परवामध्ये जरा ह्याला पुसून घ्यावं लागणार आहे गाडीला. खूप दिवस झालं की बरं नसल्यामुळे मला अजिबात गाडी काढायला मिळाली नव्हती. पण चकाचक आहे. थोडीशी वरती धूळ बसली आहे पण बाकी गाडी चकाचक आहे. दिस इज बेनेली 502 ही आहे आपली राणी आणि खूप मेहनतीनंतर आपण ही बाईक परचेस केली आहे. खूप मेहनत घेतली आहे बाईकसाठी या आणि हे एक आपलं स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलं आहे. अजून काही स्वप्न असतील मेहनत करू, पूर्ण होतील नक्की आणि त्याचाच बेनिफिट म्हणून आज ही बाईक आहे. पण हा आवाज एवढा सुदिंग असतो की खूप छान वाटतं आणि अजून या गाडीचा आवाज ऐकल्यानंतर अजून मेहनत आपण करू शकतो ह्याची एक मोटिवेशन मला नेहमी मिळतं. तर आता जरा आपण बेनेली जरा आपण हे होऊन दे वॉर्मअप होऊन दे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जरा थ्रॉटल ऐकवतो गाडीचा. मित्रांनो आता आलो आहे तो म्हणजे मी माझ्या रूममध्ये. तर आता हा दिवसभराचा मी धावपळ तुम्हाला आज माझी दाखवली. बरीच अशी धावपळ असते प्रत्येक वेळी. हा दाखवण्याचा योग येत नाही कारण मी दाखवत नाही जास्त, पण ह्यावेळी म्हटलं तुम्हाला दाखवावा की हेक्टिक दिवस कसा असतो तो, दिवसभराची धावपळ काय असते ती. तरी मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला हा दाखवला. बरेच गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये घडतात पण प्रत्येक गोष्ट ॲज अ ऑफिस प्रायव्हसी किंवा अदरवाईज जास्त मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. पण थोडाफार दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तो हा माझा धावपळीचा जो प्रवास आहे, जो आम्ही इथे घरून लांब येऊन एवढा आपण पुण्यामध्ये राहण्याचा जो प्रयत्न आणि इथे जे कष्ट करतो तो मी तुम्हाला दाखवले. बरेच जण मुलं इथं येतात, आपल्या गावावरून कष्ट घेतात, खूप काम करतात, जीवनाची नवीन नवीन स्वप्न असतात ती करण्याचा ते प्रयत्न करतात. तर तुम्हाला हा माझा जो हेक्टिकवाला दिवस हा मी तुम्हाला दाखवला आहे तो तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. ह्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न हा आहे की आम्ही लोक घरपासून खूप लांब येतो, खूप कष्ट करतो तिथे आणि खूप जण येथे येतात पुणा मुंबई ठिकाणी बाहेरून खूप कष्ट करतात, आपली एक वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करतात
आणि त्यांच्यासाठी प्रत्येक जे आपल्या घरापासून लांब राहून कष्ट घेत आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी माझा सल्यूट आहे. खूप मेहनत घ्या, खूप प्रयत्न करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. आणि हा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि एक्स्ट्रीम GT चॅनलला तुमचं भरपूर प्रेम द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद ह्या चॅनलवरती नेहमीच राहून दे. साइन ऑफ एक्स्ट्रीम GT. बाय बाय आणि भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. आणि हा जो मी प्रयत्न केला आहे डेली व्लॉग दाखवण्याचा तो तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. कदाचित काही जणांना आवडेल तर काही जणांना नाही आवडणार, पण होपफुली तुम्ही जे मी प्रयत्न करतोय त्याला सपोर्ट नक्की करा. तर भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन काही दाखवण्याचा मी पुन्हा तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये प्रयत्न करीनच. तर जाऊ, गुड नाईट आणि आता जेवूया, खूप भूक लागली आहे. आणि चलो बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर.